मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ मराठा समाज बांधव आक्रमक. धाराशिवमध्ये जलसमाधी आंदोलन. मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठी येथे पाचव्यांदा उपोषणास बसले असून दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खराब झाल्याचे दिसत असल्याचे सांगून या उपोषणाच्या समर्थनार्थ धाराशिवमधील मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही समाज बांधवांनी आज धाराशिव शहरालगत असलेल्या हातला देवी तलावामध्ये जोरदार घोषणाबाजी करत जलसमाधी आंदोलन केले. दादा ज्यावेळेस 5व्या वेळेस उपोषणाला बसले त्यावेळेस सकल समाज बांधव महाराष्ट्र राज्य सगळ्यांची एकच फक्त दादांकडे इच्छा अपेक्षा होती, मागणी होती की दादा तुम्ही काय कराल ते आम्ही करायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा, पण तुम्ही उपोषणाला बसू नका. पण वारंवार दादांनी पण सांगितलं की लोकशाहीच्या मार्गानं माझ्या समाजाला मला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर माझ्याकडं उपोषण ह्या पलीकडं केल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि गेल्या वेळेस देखील गेल्या 15-20 दिवसाखाली महिन्याखाली आम्ही जे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस पण दादा उपोषणाला बसले होते. दादांच्या समर्थनार्थ आम्ही ते आंदोलन केलं. त्यावेळेस पण सरकारनं शिष्टमंडळ आलं, दादांना सांगितलं 1 महिन्याचा वेळ. 1 महिना होऊन गेला, 40 दिवस झाले, तरी मागण्या कुठं सकारात्मक किंवा आमच्या मागण्या मान्य होतील असं कुठं जाणवत नाही. दादांनी कालच्या बैठकीत सांगितलं उपोषण सुरू करायच्या अगोदर की महाराष्ट्रातल्या कोणत्याही आपल्या सकल मराठा समाजाच्या बांधवांना कुणीही आंदोलन उपोषण करायची नाहीत. पण काल जशी दादांची आम्ही तब्येत बघितली की आता त्यांना सहन होत नाही, वारंवार उपोषण झाल्यामुळं त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही आणि काल त्यांची तब्येत खालावत गेली आणि दुसऱ्याच दिवशी दादा कुठेतरी अस्वस्थ झाले आणि कुठेतरी त्यांच्या तब्येतीला त्रास होतो आहे का पण ते सांगत नाहीत, पण ते आम्हाला दिसलं. त्याच्यामुळं आम्ही काल रात्री आम्ही समाजाने धाराशिव सकल मराठा समाजाने बांधवांनी ठरवलं की आपण आज जलसमाधी घ्यायची आहे. आणि मी प्रामाणिकपणे मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही घरीही देखील आमच्या सांगून आलो आहे की आता आरक्षण किंवा दादांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही काय तिथून परत येणार नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे काय बोलावं किंवा आमच्या वेदना काय व्यक्त कशा कराव्यात हे आम्हाला सुचत नाही आहे. दादांनी आम्हाला असं आवाहन केलं की करू नका, पण आमच्याकडे पर्याय नव्हता. त्याच्यामुळं मी मीडियाच्या माध्यमातून मी सर्वप्रथम दादांची हात जोडून नतमस्तक होऊन दादांची माफी मागतो. दादा आम्हाला माफ करा, पण समाजाचं तुमच्यावरती समाजाचं जेवढं त्याच्या लेकराबाळावर नाही तेवढं तुमच्यावरती समाजाचं प्रेम आहे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. आणि जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत दादा आम्ही इथून तर काय मागं हटत नाही. एवढंच माझं सांगणं आहे सरकारला. आणि प्रशासनाने आमच्याकडे येऊ नये, प्रशासनाने आमच्याकडे येण्यापेक्षा मनोजदादांकडे जावं आणि मनोजदादांच्या मागण्या मान्य कराव्यात, हीच आमची मागणी आहे. आज सकल मराठा समाज धाराशिव यांच्या वतीनं आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून हातलाई तलावात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागील 1 वर्षापासून सरकार मराठा समाजाला खेळवट ठेवत आहे आणि सरकार जाणून बुजून संघर्ष योद्धा मनोजदादावर उपोषणाची वेळ आणत आहे. एकतर त्यांच्या 4 वेळेस पहिलेच उपोषण करून त्यांची प्रकृती नाजूक झालेली आहे आणि आता कसलीही त्यांची प्रकृती उपोषण करण्याची नाही, पण आज 3रा दिवस आहे उपोषण करत आहे. कुठंतरी आम्हाला सहन न झाल्यामुळं आम्ही संघर्ष योद्धा मनोजदादा यांना पाठिंबा देण्यासाठी व सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी आज जलसमाधी घेण्याचा निर्धार केलेला आहे. सरकारनं वारंवार वेळ घेतलेला आहे. पहिल्यांदा 2 महिन्याचा घेतला, नंतर 40 दिवसाचा, परत 1 महिन्याचा. मग काय फक्त वेळच घेणार आहोत? सरळ तुम्ही सांगा आम्हाला आरक्षण देणार नाही, आम्ही काय जो निर्णय घ्यायचा तो घेऊ. आमच्या कित्येक बांधवाचं बलिदान गेलेलं आहे. बरं तुम्हाला किती बलिदान अपेक्षित आहे ते तरी सांगा. आम्ही आज ठरवूनच आलेलो आहोत, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, जोपर्यंत संघर्ष होता मनोजदादाच्या मागण्या होत नाहीत, तोपर्यंत आम्ही या पाण्यातनं बाहेर येणार नाही, आम्ही जलसमाधी घेणार आहोत.